स्वागत आहे तुमचं माही दुर्वा व्लॉगमध्ये. मी सोनाली तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि पाठीमागच्या व्हिडिओत मी जसं सांगितलं होतं गावी जाणार आहे, तर आम्ही आलो आहोत गावी. आमच्या बीड जवळ आहे बघा. आणि आल्या आल्या इथं सकाळी कसं रात्री पाऊस पडला होता खूप, तर हे समोरचं ना खूप घाण झालं होतं. आणि इथं कसं आम्ही भाकरी वगैरे पण करतो ना, तर त्यामुळे मी म्हटलं आधी हे धुवून घ्यावं. धुतल्यानंतर बघा मस्त सूर्य निघाला आहे. तर गावाकडे हे खूप मस्त वाटतं बघा. आणि हे आहे आमचं गाव छोटंसं. आणि आमच्या घरासमोर थोडंसं काम करायचं, तर त्यासाठी ते आणून ठेवलेलं आहे. मग आंघोळ वगैरे करून मी केस वगैरे विंचरले, माझं आवरून घेतलं. कारण की कसं खूप दिवसातून येता जाताना कोणी कोणी बोलत राहतं कधी आली, तर व्यवस्थित राहावं म्हणून पहिलं स्वतःला आवरून घेत असते व्यवस्थित. आणि माझी मुलगी 1.5 महिन्यापूर्वी आली होती, तिच्यासाठीच आले मी. एवढ्या लवकर नाही तर 2 दिवसांनी येणार होतो आम्ही सोबतच, माही दुर्वाचे पप्पा आणि आम्ही. पण ती खूपच रडू लागली म्हणून मी आले. तर आता चहा नाश्ता वगैरे झाला होता, तर मी इथं आता चुलीवरती भाकरी बनवणार आहे बघा. तर मला ना खूप छान जमतात, तर नक्की बघा पूर्ण व्लॉग. तर भाकरीसाठी इथं सगळं बाहेर आणावं लागतं किचनमधून. आई भाजी बनवत होत्या किचनमध्ये, तर मी म्हटलं तोपर्यंत मग भाकरी बनवून घ्याव्या इथं. तर आणून ठेवत होते त्याचं लागणारं सगळं सामान. आणि मलाही ना आधी चुलीवर वगैरे असं यायचंच नाही जास्त. पण लग्न झालं होतं ना, तेव्हा कोणी नसायचं. आई बाबा आणि मीच असायचो. आणि माही दुर्वाचे बाबा ड्युटीला असायचे. तर गॅस वगैरे संपला ना, तर मग हे असल्यावर कसं पटकन आणतात. पण बाबाचं आणि त्यांचं कसं असं वेळ होणार, म्हणून मग मी असं चुलीवर बनवायचे. तर तेव्हा मला अशी सवय झाली होती बनवायची. पण आता मला खूप छान जमतात. तर कमेंटमध्ये तुम्ही पण सांगा की मला जमतात का भाकरी. हे चूल वगैरे मीच पेटवली आणि मस्त अशा भाकरी बनवून घेतल्या. 7-8 भाकरी बनवायच्या होत्या. नंतर चपाती बनवायची होती. जेवायला कसं दीर आहे, मी, आई, बाबा, 2-3 मुली आहेत. सगळ्यांसाठी बनवावं लागतं. आणि गावाकडे कसं जास्त भाकरी लागतात बघा. तर मी ना आमच्याकडे बाजरी खातात, तर बाजरीच्या भाकरी बनवत आहे. आणि कोल्हापूरचे व्लॉग तुम्ही बघितले असेल तर बघा, ज्यांनी बघितले असेल ना, तर त्यांना वाटणार नाही की मला असं चुलीवर काही स्वयंपाक येत असेल. पण मला एकदम परफेक्ट अशा भाकरी येतात. एकदा आपल्याला जमलं ना, परत कितीही दिवसांनी तुम्ही करा, काही वाटत नाही. इझिली आपल्याला असं होऊन जातं. ही आपली संस्कृती आहे बघा. आणि आपण हे पुढे जपली पाहिजे याला. तर काही वर्षांनी तर हे राहते की नाही काय माहीत, हे पण एक आठवण बनवूनच राहून जाते की काय माहीत. कारण की आता ना सगळ्यांच्या घरी गॅस आहेत आणि कोणालाच वाटत नाही की जास्त चुलीवर काही बनवावं. तर मी सांगू, मी तर खूप असं वर्षातून एखाद्या वेळेसच आपण येतो गावाकडे आणि बनवतो. तर मला हे चांगलं वाटतं. गॅसपेक्षा मला वाटतं चुलीवर बनवलेलं बरं. मला आवडतं ते. आणि मला भाकरीही जमतात चुलीवर, म्हणून मी बनवत आहे. तर गावाकडे आलो, सकाळी उठायचं, झाडून घ्यायचं, चूल वगैरे सगळं सारून घ्यायचं. आणि परत चहा वगैरे सगळं असं वेगवेगळी पद्धत असते बघा. शहरातली इथली एकच काम एकच आहे, पण पद्धत वेगवेगळी असतात. तर मस्त वाटतं गावाकडं पण. तर जमली का मला भाकर कमेंटमध्ये सांगा. भाकरी मला जमतात, मला माहीत आहे. आणि एक खाली, एक तव्यावर आणि एक हातावर अशी भाकरीची कॉम्पिटिशन लागल्यासारखं वाटतंय मला तरी. आणि पटापटा अशा होऊन जातात. 3-3 एका टाईमला होतात बघा. तर अशा पटकन होतात ना, त्यामुळे मला चुलीवर बनवावं वाटतं पटापटा. तर मी बनवत होते आणि दुर्वा पण उठली होती. दुर्वा, माही, नंदीची मुलगी आहे ही माझ्या, आणि आई खेळत होत्या, दुर्वासोबत खेळत होत्या. आणि एवढ्या भाकरी बनवल्या होत्या मी. आणि आता 2-4 चपाती पण 2-4 नाही, 7-8 चपात्या लाटायच्या होत्या. कारण की ह्या पोरी खात नाहीत भाकरी, म्हणून भाकरी लाटून घेतल्या, चपाती बनवून घेतल्या. आता खूप सारे कामं असतात बघा. इथं आलो ना, एकदा लागलो तर कामच असतात. तर आपण तिकडं असलो तर कसं एक काम केलं बसलो, असं इकडे नाही. एकदम लगातार केले की पूर्ण संपूनच बसायचं. तर हे सगळे इकडं बस तिकडं बस सुरू होतं. पण मी कपडे पण धुवून घेतले होते. आता हे ढीग आहे ना, हे इथं पसरवायचं आहे. कारण की आमचं घर वरती आणि हे असं खाली आहे ना, तर हे भरण्यासाठी हे घेऊन आलेत ते. तर माझे कपडे पण धुवून झाले होते, लागलीच पटकन धुवून घेतले होते मी, वाळू घालत होते. तर गावात ना सगळे असं बाहेरच घालतात बघा. ऊन आलं की पटकन कपडे वगैरे सगळं वाळून जातात. आणि आता पाऊस पण येऊ लागलाय. अधूनमधून उन्हाळ्यातही पाऊस सुरूच आहे आता.
कपडे भरपूर होते, समोरच्या दोरीवर पण टाकले होते आणि जे राहिले ते मग इकडे टाकावं म्हटलं. तर इथून जरा यायला जरा असं प्रॉब्लेम होत आहे, पण काही नाही, नेक्स्ट टाइम येईल तोपर्यंत याचं काम झालेलं असेल व्यवस्थित. तर 7-8 दिवस तुम्हाला असेच गावाकडचे व्लॉग पाहायला भेटतील. तर त्यासाठी तुम्हाला जर आवडत असेल ना, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा प्लीज. गावाकडे अशी साधी सिंपल घरं असतात बघा. आणि हे पावसाचं पाणी साठवून ठेवायसाठी हे ड्रम आम्ही ठेवलेले आहेत. मग माझं झाल्यावर आम्ही जेवायला बसलो आणि आई लोणचं वगैरे देत आहे. आईने भाज्या बनवल्या होत्या, मी भाकरी वगैरे आणि दुसरं काम. तर इथं दुर्वा पाणी सांडत होती, थोडंसं ओरडलं की लगेच रडू लागली. आता जेवण वगैरे झालं ना, तर इकडं कसं असतं 11पर्यंत पूर्ण कामं आवरतात. आवरली की मग काही नाही, जेवल्यावर भांडे वगैरे घासले ना, तर एकदम दिवसभर झोपलं तरी चालते, कारण की मग संध्याकाळीच कामं असतात 1-2 तास. लाईट गेली होती म्हणून व्यवस्थित दिसत नाही. हे इन्व्हर्टरची अशी छोटीशी लाईट लावली आहे. कसं पावसाळ्यात वगैरे लाईट नसली ना, तर आणून ठेवलं इन्व्हर्टर माझ्या दिरानं. तर हे माझ्या लग्नातलं कपाट आहे, तर मी त्याला व्यवस्थित पुसून घेतलं, कारण की खूप धूळ बसली होती. तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच आहे. तर कसा वाटला व्लॉग मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये अजून. तर बाय बाय.